हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. वराळे गावात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून विक्री करणाऱ्या टोळीचा तळेगाव MIDC पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत 7 जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी 146 गॅस सिलेंडर, एक टेम्पोसह सुमारे 15,52,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनंत रावण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वराळे गावातील घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत मदन भिकमसिंग ठाकूर वय वर्ष 35, देवेंद्र हरिओम ठाकूर 26, सुनील प्रकाश इंगळे 30, सुनील मल्लिकार्जुन पुजारी 28, सूरज उमाकांत मासाळे 22, रमेश व्यंकट रेड्डी 39 आणि अशोक मेहराज राम कुमार वय वर्ष 38 यांना अटक केली. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईनंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता 1 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. दरम्यान एका भारत गॅस एजन्सीच्या गोदामासमोर गॅस वितरण करणाऱ्या वाहनामध्येच अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला. गॅस वितरणाच्या 5 टेम्पोंमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही पोलिसांनी नमूद केलं आहे. आरोपींकडून अशाच प्रकारे अवैध गॅस रिफिलिंगचा व्यवसाय सुरू असल्याचं तपासात समोर आलं आहे. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव, दाभाडे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका.